सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानेच आज आपण रिपोर्टिंग करतो आहे। आज 29 तारीख आहे, सोमवारचा दिवस आहे आणि उरले फक्त 48 तासामध्ये आजचा दिवस जो आहे त्या आजच्या दिवसामध्ये इच्छुक उमेदवाराकडून ज्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस आहे आणि हा दिवस सोमवार असल्यामुळं सर्वच कार्यकर्त्यांचे जे काही वार संकेत किंवा मुहूर्त म्हणतात त्या सगळ्या गोष्टीचे संकेत मिळून आलेले हे आजचा दिवस आहे। त्यामुळं प्रत्येक इच्छुक उमेदवार आपल्या पत्नीसह किंवा तो वैयक्तिकरित्या हे उमेदवारी अर्ज भरताना दिसून येत आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून ते 11 वाजल्यापासून ते दुपारच्या 3 वाजेपर्यंत ह्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडूनची व्यवस्था करण्यात आली आहे। पार्क चौकाकडून एक एंट्री देण्यात आलेली आहे आणि दुसरी एंट्री ही डफरीन चौकाकडून देण्यात आलेली आहे। याशिवाय प्रवेशद्वारावर पोलीस चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। इतर उमेदवारांशिवाय कार्यकर्त्यांना कोणालाही या प्रिमायसेसमध्ये प्रवेश मज्जाव करण्यात आलेला आहे। एकूणच आजचा दिवस जो आहे तो जवळपास 1600 उमेदवारांनी भरलेल्या काल परवापर्यंतचा जो काय आकडा आहे 1600च्या जवळपास आहे। आज आणि उद्या आणखी किती उमेदवार अर्ज दाखल करणार याकडे आता सर्वांना आणि विशेष म्हणजे भाजपाचे जे काही उमेदवारी आहेत किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि शिवसेना एकनाथराव शिंदे गटाचे ह्या तिन्ही युतीच्या अनुषंगाने स्वतंत्र लढणार आहेत। पण या अनुषंगाने येणाऱ्या पक्षांची उमेदवारी आजच दाखल होण्याची शक्यता दाट आहे। उद्याची धावपळ कमी करण्यासाठी बहुतांश सगळ्याच इच्छुकाने आजच्या दिवसाचीच निवड केली आहे। बघू आज दिवसभरामध्ये किती इच्छुक उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र दाखल होणार आहे। ब्रेड न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे।